नमस्कार मित्रांनो, स्पर्धा कट्टा या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण न्यूज, एक इम्पॉर्टंट बातमी घेऊन आलेलं आहे या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे शिक्षक भरती रिलेटेड. तर पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्ही पहा, अजिबात कोणी स्किप करू नये. तर शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तुम्ही पाहू शकता. 3/7/2026 रोजी म्हणजे कालच एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. विषय आहे माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांची TET CET पास होण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत ह्या रिलेटेड हे प्रसिद्धीपत्रक आहे. संदर्भ घेण्यात आला आहे माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या न्याय निर्णय दिनांक 29/5/2026 ह्या रिलेटेड त्याचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना पदोन्नती नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी TET CET पास होण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता. म्हणजे शिक्षकांना पदोन्नती किंवा नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी TET CET पास होण्यासाठी जी मुदत होती ती 31 मार्च 2027 पर्यंतची होती. परंतु सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका प्रलंबित होत्या. सदर याचिकांच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली यांनी TET CET पास होण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2028 ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे TET CET पास होण्यासाठी जे शिक्षकांना पदोन्नती किंवा नोकरीमध्ये सेवेत कार्यरत होण्यासाठी जी अट होती ती 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचा कालावधी होता, तो वाढून आता 31 ऑगस्ट 2028 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यास्तव आपल्या गटातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी पदोन्नतीसाठी नोकरीमध्ये सेवेत कार्यरत राहण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2028 पर्यंत TET CET परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याबाबतचा अहवाल आपल्या कार्यालयाकडे सादर करण्याबाबत कळवण्यात यावे. दिनांक 31 ऑगस्ट 2028 पर्यंत TET CET उत्तीर्ण न होणारे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासकीय कारवाई अनुसरणात येईल याची नोंद घेण्याची आहे. म्हणजे TET CET पास होण्याची मुदत जी होती ती 31 ऑगस्ट 2027 पर्यंत होती, ती वाढवून आता 31 ऑगस्ट 2028 पर्यंत ही देण्यात आलेली आहे. हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे शिक्षकांसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.